आळंदीमध्ये एक असं पवित्र ठिकाण आहे जिथे फक्त दर्शन नाही तर अनुभूती मिळते. ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर. पहिल्यांदा इथे आलं की वाटतं हे मंदिर नाही, ही एक शांत ऊर्जा आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी फक्त 21व्या वर्षी इथेच घेतली होती सजीव समाधी आणि तेव्हापासून हे ठिकाण बनलं भक्तीचं केंद्र. इथं वाहते इंद्रायणी नदी आणि तिच्या किनाऱ्यावर भक्तांची अखंड श्रद्धा. दर महिन्याच्या एकादशीला हजारो लोक येतात इथे फक्त एक दर्शनासाठी, माऊलींच्या चरणी डोकं ठेवायला. आणि मग सुरू होते ती भव्य वारी जिथे माऊलींच्या पादुका आळंदीहून निघतात पंढरपूरकडे. कुणी इथे येतं मनशांती शोधायला, कुणी येतं आपल्या आयुष्याचा मार्ग सापडावा म्हणून, आणि कोणी फक्त माऊली म्हणत डोळ्यात पाणी घेऊन मन मोकळं करायला येतं. या मंदिरात आलं की वेळ थांबतो, विचार शांत होतात आणि मनातून एकच आवाज येतो, माऊली मार्ग दाखव. आळंदीमध्ये एक असं पवित्र ठिकाण आहे जिथे फक्त दर्शन नाही तर अनुभूती मिळते. ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर. पहिल्यांदा इथे आलं की वाटतं हे मंदिर नाही, ही एक शांत ऊर्जा आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी फक्त 21व्या वर्षी इथेच घेतली होती सजीव समाधी आणि तेव्हापासून हे ठिकाण बनलं भक्तीचं केंद्र. इथं वाहते इंद्रायणी नदी आणि तिच्या किनाऱ्यावर भक्तांची अखंड श्रद्धा. दर महिन्याच्या एकादशीला हजारो लोक येतात इथे फक्त एक दर्शनासाठी, माऊलींच्या चरणी डोकं ठेवायला. आणि मग सुरू होते ती भव्य वारी जिथे माऊलींच्या पादुका आळंदीहून निघतात पंढरपूरकडे. कुणी इथे येतं मनशांती शोधायला, कुणी येतं आपल्या आयुष्याचा मार्ग सापडावा म्हणून, आणि कोणी फक्त माऊली म्हणत डोळ्यात पाणी घेऊन मन मोकळं करायला येतं. या मंदिरात आलं की वेळ थांबतो, विचार शांत होतात आणि मनातून एकच आवाज येतो, माऊली मार्ग दाखव.